हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये। आणि आज आपण अशी झटपट होणारी छान अशी दुधीची डाळ बनवणार आहोत। सर्वात माझी जास्त आवडते आहे। हा दुधी घेतलेला आहे मी आणि ही 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। मी उडदाची डाळ घेतलेली आहे, 2-2 चमचे सर्व डाळी घेतलेल्या आहेत। चणा डाळ, मूग डाळ, उडद डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ अशा मी अर्धा तास ह्या डाळी भिजत घातल्या होत्या। मी 1 वाटी घेतली कारण ना मी 2 जणांसाठीच बनवत आहे। तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे त्यावर तुम्ही तुमची क्वांटिटी ठरवू शकता। तर ही मी डाळ अर्धा तास भिजत घातली होती, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ना ही 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर मध्ये याच्या। तर आपल्याला तेल टाकायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हळद टाकायची आहे आणि बॉईल करून घेऊया आता आपण ही डाळ कुकर मध्ये। आणि बॉईल होईपर्यंत आपण तोपर्यंत काय करायचं, अजून काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला। आणि दुधी सुद्धा आपण तोपर्यंत वरची थोडी थोडी त्याची साल काढायची आहे, कट करून घ्यायची आहे। तर चला मग आता आपण काय करूया, या डाळीच्या 3 शिट्ट्या करून घेऊया कुकर मध्ये, बॉईल करून घेऊया। तर आता पाहू शकतात मी ना हा दुधी कट करून असे त्याचे ना तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे, मला मोठेच आवडतात म्हणून मी असे मोठे क्यूब मध्ये केलेले आहेत। 1 कांदा घेतलेला आहे चॉप करून, 1 टोमॅटो घेतलेला आहे, इथं 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक बारीक फाईन चॉप करून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीला, अजून काही मसाले लागतील। तर चला आता सर्वात अगोदर आपण ना दुधी थोडीशी शिजून घेणार आहोत। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे। आता त्यामध्ये ना सर्वात अगोदर तेल टाकून घेऊया। मी ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई जिरं टाकूया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये ना अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई, हे अद्रक लसूण मिरची, मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता, टाकलेला कांदा, आणि आता ह्या मिरच्या टाकणार आहे, सुक्या मिरच्या आहेत त्या काश्मीरी, त्या टाकूया। आणि याला परतून घेऊया, थोडासा गोल्डन करून घेऊया कांदा। कांदा छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये ना टोमॅटो टाकूया। आता 1 पाव चमचा हळद टाकणार आहोत आपण, अर्धा चमचा धना जिरा पावडर, आणि आता ही लाल तिखट टाकणार आहोत अर्धा चमचा। आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे, अख्खी लाल मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे आपण हे कलर येण्यासाठी हे लाल तिखट टाकलेलं आहे। आता ह्याला छान परतून घेऊया। टोमॅटो अगदी स्मॅश झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ह्याला ना 1-2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता पाहू शकता टोमॅटो स्मॅश झालेला आहे। आता आपल्याला नेहमीप्रमाणे ह्यामध्ये 2 पिंच हिंग टाकायचं आहे आणि हे कट करून ठेवलेला दुधी टाकून घेऊया आपण। मिक्स करायचं ह्याला। आता याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकूया। मीठ टाकून आता मिक्स करून घेऊया ह्याला।
वरती थोडं 2 ते 4 चमचे पाणी टाकूया। तर पाहू शकतात आता ही डाळ पण आपली छान अशी बॉईल झालेली आहे। आता आपलं हे दुधी शिजला का ते सुद्धा पाहूया। आता हे पाहू शकता दुधी सुद्धा अगदी सॉफ्ट झालेला आहे। आता आपण काही करूया, ही शिजलेली डाळ आहे ना ती यामध्ये टाकून घेऊया। आता ना यामध्ये आपल्याला जसं घट्ट पातळ कसं हवं आहे तसं थोडंसं पाणी टाकून घेऊया। मला ही डाळ जास्त पातळ आवडत नाही, घट्टच ठेवणार आहे मी। छान वरती कोथिंबीर टाकूया आणि एक बॉईल येऊन देऊन बंद करूया 2 मिनिटांमध्ये आपण ह्याला आणि सर्व करायला घेऊया। आता पाहू शकता छान एक त्याला उकळी आलेली आहे आणि आता डाळ आपण सर्व करायला घेणार आहोत। पाहू शकतात फ्रेंड्स आपली झटपट अशी ही दुधीची डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे। माझी तर अगदी फेवरेट आहे आणि तुम्ही सुद्धा ही नक्की करून पहा। ही भाकरी चपाती जीरा राईस बरोबर अतिशय छान लागते। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवनवीन येणारे व्हिडिओज पाहत राहा। थँक्यू।